जय महाराष्ट्र. खरं तर आज मला सांगितलं होतं की अरे बाबा तो 50चा बार असतो तो ऑलरेडी फुटलेला एकदा, तर नका करू पडत 50. जे फुटायचे होते ते फुटले, आता कोणी फुटणार नाही. खरं तर आज मला सांग बघा, फटाके विझवा, लावू नका फटाके. थांबवा. ते इथून सुरतीला जातात, मग गुवाहाटीला जातात. आज मला सांगितलं काय बोलू की नको? ठीक आहे, जाऊ दे. तर किती फुटले तरी लक्ष नाही दे त्यांचं त्याकडे. पण आज जॉगिंग ट्रॅकचं उद्घाटन होतं असं मला सांगितलं होतं. याच्यानंतर आहे आणि मी मिलिंदजींना सांगितलं किती पळत आता. मी महाराष्ट्रभर पळतच आहे सगळ्यांच्या मागे, आणि माझ्या मागे जिथे जिथे मी जातोय नंतर गद्दारांची फौज येते आणि सगळीकडे भाषण देण्याचा प्रयत्न करतो. पण खरं तर ह्या माहीममध्ये, ह्या दादरमध्ये शिवसंवाद यात्रेत आज बोलत असताना, परवा देखील मी जेव्हा इथे होतो, मला माहिती आहे प्रत्येक शाखेत जिथे जातोय मी तिथे खरं तर दोन्ही भावना आहेत. एक आहे अर्थात दुःख आहे की ज्या शिवसेनेला ह्या दादरनी, ह्या माहीमनी एवढं जपलं, जोपासलं, वाढवलं, जी फूट पडली आपल्यामध्ये, जे गद्दार झालेत त्यांच्याबद्दल राग आहे, मनात दुःख आहे की असं शिवसेनेच्या सोबत तुम्ही का केलं. आणि तसंच दुसऱ्या बाजूला थोडा आनंद देखील आहे की चला जे जायचे होते ते एकदाचे गेलेले आहेत आणि आता नवीन लोकांना संधी मिळणार आहे. पण ह्या महाराष्ट्रात एकत्र आता फिरत असताना मी सगळीकडे बघतो, मग पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, सगळीकडे जाऊन मी एकच प्रश्न विचारत आहे की नक्की आपण यांना काय कमी दिलं जेणेकरून हे आपल्यातून तुटून असे गेले. तुम्ही मला सांगा, आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने महिला बसलेल्या आहेत, आपण काही कमी दिलं काय ना? या गद्दारांना काही कमी दिलं? हेच उत्तर मला सगळीकडून होतं. मला सगळीकडून हेच उत्तर येतंय की त्यांच्या गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिलं, अपचन झालं असेल आणि हाजमोला खायला हे पलीकडे गेले होते. पण खरं जर बघितलं तर ज्या मतदारसंघांमध्ये जात आहे, ज्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये जात आहे, सगळीकडे मला हेच उत्तर येत आहे की आदित्य सगळं काही चांगलं चाललेलं आहे. ह्या महाराष्ट्रात सगळं काही सुखकर चाललेलं, सगळं चांगलं चाललेलं, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र होत होता, पुढे चाललेला महाराष्ट्र. आणि ह्याच लोकांच्या पोटात दुखत होतं की महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी विकास होत आहे, महाराष्ट्र कुठे ना कुठेतरी एकजूट होत आहे, आणि हे त्यांचं पोटातलं दुखणं होतं आणि त्यांनी फूट पडण्याचे प्रयत्न केले. पण आज तुम्ही वातावरण बघा या महाराष्ट्रात कसं, म्हणजे मी नुसतं माहीमबद्दल नाही, नुसतं दादरबद्दल नाही, नुसतं भायखळा असेल, कुर्ला असेल, चांदिवली किंवा परवाचं पाटण असेल, नुसतं 1-2 मतदारसंघ नाही, पण ह्या महाराष्ट्रात जिथे जिथे मी जात आहे सगळ्यांची मनात एकच भावना आहे की उद्धव साहेबांसारख्या चांगल्या माणसाच्या पाठी त्यांनी खंजीर टू बसलं. बरोबर. म्हणजे गेल्या 2.5 वर्षात तुम्ही बघितलं असेल, काम करायला तेवढी संधी न मिळता देखील आपण ह्या महाराष्ट्रामध्ये कोविडच्या काळात देखील महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. कुठेही महाराष्ट्रावर घोटाळ्याचा वगैरे डाग लागला नव्हता. कुठेही महाराष्ट्रात जातीय दंगली झाले नाही, कुठेही धर्मांमध्ये वाद निर्माण झाले नाहीत, प्रांतांमध्ये वाद निर्माण झाले नाहीत, जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण नव्हते होत. आणि कदाचित जे समोर आपले बसलेले, जे विरोधी पक्षात होते, त्यांच्या मनातलं आणि पोटातलं हेच दुखणं असेल की चला महाराष्ट्र पुढे चाललाय, आता कुठेतरी अडवणं गरजेचं आहे. आणि हे षड्यंत्र कसं तुम्ही ओळखून घ्यायला पाहिजे, कारण ह्या महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही बघितलेला आहे, आपल्या आधीच्या पिढीने बघितलेलं आहे. पण आता जे आजूबाजूला सुरू आहे ते काही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही. आपले जे राज्यपाल महोदय आहेत, कोश्यारी साहेब, ते काय बोलत फिरतात सगळीकडे, आपण ऐकलं असेल. पहिलं मला वाटतं 1 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुलेंवर काही त्यांनी उद्गार काढले, त्यानंतर छत्रपती शिवरायांवर काढले, आणि परवाकडे काय बोललेत ते मुंबईत आणि ठाण्यात खास करून मराठी माणसांबद्दल बोलले. नंतर माफी वगैरे मागितली काही, ठीक आहे. पण हे जे काही आहे हे काही चुकून बोललेले नाहीयेत. हे जे काही सतत बोलत राहतात हे ठरवून बोलत राहतात, हे तुम्ही ओळखून घ्यायला पाहिजे.
कुठेतरी थिंगी पाडायची, वाद निर्माण होतील, जी हिंदूंची एकजूट झालेली आहे, जी मुंबईकरांची एकजूट निर्माण झालेली आहे, जो महाराष्ट्र पुढे चाललेला, कुठेही वाद विवादात न पडता महाराष्ट्र पुढे चाललेला, त्या महाराष्ट्रात दंगली कशा होतील, वाद कसे निर्माण होतील, लोक फुटणार कसे, लोकांमध्ये उभी फूट कशी पडेल, हा जो प्रयत्न आहे तो अक्षरशः भीतीदायक आहे आणि त्याच्यात आपण आता एकत्र राहणं गरजेचं आहे. मी लहानपणापासून या राजभवनमध्ये जात आहे. अगदी डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर साहेब असतील, मोहम्मद फजल साहेब असतील, शंकर नारायण साहेब असतील, ते एस.एन. कृष्ण साहेब असतील, विद्यासागर राव साहेब असतील, कधीही मी एवढा राजकीय राज्यपाल माझ्या आयुष्यात बघितला नव्हता जेवढा आत्ताचे राज्यपाल आपले आहेत तेवढे. पण हे नुसतं राज्यपाल महोदयांच्या मनात नाही, हे देशात मोठं षडयंत्र चाललेलं आहे की महाराष्ट्राच्या पुढच्या 2-3 वर्षात 5 तुकडे कसे पाडायचे आणि महाराष्ट्राचं विभाजन कसं होईल, महाराष्ट्राला अडवणार कसं आपण, महाराष्ट्राचा जो विकास होत होता तो कसा रोखणार आपण, महाराष्ट्राची एकजूट कशी तोडणार आपण, ह्याच्यावर विचार चाललेला होता. आणि ह्याच महाराष्ट्राला गेल्या 2.5 वर्षात कोविडचा काळ देखील जरी असला तरी आपण बघितलं असेल टॉप 5 मध्ये जे मुख्यमंत्री यायचे ते दोन्ही वर्षी जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते टॉप 5 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव होतं. हे मी आज अभिमानाने सांगू शकतो तुम्हाला. अनेक गोष्टी आपण ह्या महाराष्ट्रात केलेल्या होत्या. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं, जरी आता ह्या मे मध्ये जेव्हा मी डॅव्हॉसला गेलो होतो, जागतिक जी परिषद असते, सगळे उद्योजक जगभरातले येत असतात, इन्व्हेस्टमेंट कुठे करायची बघत असतात. आपल्या देशातून देखील 7-8 राज्य तिथे होते, 7 ते 8 राज्य होते. पण मी अभिमानाने सांगू शकतो की मी होतो तिथे, सुभाष देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब होते. महाराष्ट्रासाठी आपण 80,000 कोटीची गुंतवणूक ह्या महाराष्ट्रात आपण आणू शकलो 4 दिवसामध्ये. गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणलेली आहे. तेवढेच रोजगार आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत होतो आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो. जसं मी सांगितलं, कोविडचा काळ आपण सर्वांनी अजून जवळून बघितलं, म्हणजे मी असेल, तुम्ही असेल, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की आतापर्यंत आपण सगळ्यांना सांगायचो की मास्क लावून फिरा. ह्या आजूबाजूलाच मला वाटतं शाखेच्या बाजूलाच मी 1-2दा लसीकरणासाठी आलेलो आहे. कोवॅक्सिन असेल, इतर काही असेल, आपण ह्या सगळ्या गोष्टी करत होतो, फवारणी करत होतो. कोविडमध्ये देखील जम्बो हॉस्पिटल्स आपण उभारायला पहिलं राज्य असू या देशातलं आणि पहिलं शहर असू या देशातलं, कदाचित आशिया खंडामधलं पहिलं शहर असू जिथे आपण जम्बो हॉस्पिटल्स उभारलेले होते. डॉक्टर्स आपल्या समोर होते, सोबत होते, नर्सेस होते. सगळ्या माणसांसाठी, प्रत्येक नागरिकासाठी उद्धवसाहेब टीव्हीवर यायचे, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या घरातला माणूस कोणीतरी बोलत आहे असं वाटत होतं. मग हे सगळं चांगलं चाललं होतं तेव्हा नक्की काय बिघडलं असं, किंवा काय आपली चूक झाली की ह्या 40 लोकांना वाटलं की नाही आता शिवसेना फोडायला पाहिजे आणि आपण गद्दारी करायला पाहिजे. काय फुटलं, काय नक्की चुकलं आपलं? म्हणजे जर माहीमचंच म्हणायचं झालं तर अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो जिथे कामं मी केलेत, पण आपण कधी, शिवसेनेची आपली संस्कृती आहे की मीपणा म्हणून आपण कधी बोलत नाही आणि आपण बोलत असतो. शिवसेनेने आपण कामं केली होती, पण मी माझ्या नावाची पाटी देखील लावली नाही की हे माझ्यामुळे झालेलं आहे. किती गोष्टी सांगू शकतो तुम्हाला. आपलं स्वामी विवेकानंद उद्यान जे इथे बाजूला आहे त्याच्या बाजूलाच एक ग्राउंड आहे, मातीचं मैदान आहे. ते आपण तिथे, मला वाटतं एक पाईपलाईन खालून जाते म्हणून ते ग्राउंड अनेक वर्ष बंद होतं, काही महिने तर बंद होतच. मी त्यावेळी महापौरांना फोन लावला होता, एमसीना फोन लावला होता, त्यांना सांगितलं ते उघडलं पाहिजे. तिथे अनेक मुलं मुली खेळत असतात, लग्न समारंभ चालतात, अनेक इकडचे स्थानिकांचे वेगळे समारंभ असतात, ते उघडलं पाहिजे. उघडलं तरच, पण त्याच्याही पुढे जाऊन शिवाजी पार्क सारखा आपण कट्टा केला, जी भिंत होती मला वाटतं 9 की 10 फुटाची, ती मोडून आपण तिथे ग्रिल केलं आणि आत बाहेर चांगलं दिसू शकतं असं ते मातीचं मोठं मैदान केलेलं होतं. रेती बंदर, म्हणजे तुम्ही इथे अनेक वर्ष राहत असाल, रेती बंदरची काय हाल झालेला तुम्हाला माहितीये का? बघितलं होतं आपण. अनेक, म्हणजे किती वर्ष तिथे कचरा पडलेला होता. रेती जी होती रेती बंदर मधली तीच नाहीशी झालेली. पाणी यायचा, कचरा होता, घाण पडलेली होती, बांबू होते, कुठून ते कन्स्ट्रक्शनचं सगळं सामान तिथे आणून पाडलं होतं. मी स्वतः तिथे सकाळी 2-3 वाजता 6 वाजता गेलो, 2-3दा गेलं. मला वाटतं वैद्यसाहेब आपण देखील होता. आपण स्थानिक आमदारांना 2-3 वेळा प्रयत्न केला विचारायचा, पण त्यांना काही तेवढा फारसा इंटरेस्ट नव्हता की काय होतं, ठीक आहे बघू, बिल्डिंग बनत नाहीये ना तर काही आले. मग उद्घाटनाला बोलवलं होतं, पण तो टावर असेल, ते रेती बंदर असेल, तिथे बाजूला माहीमच्या किल्ल्यामध्ये मला वाटतं 267 घराणी आहेत, त्यांच्यासाठी आपण घरं पण आपण अलॉट करून घेतली होती. आणि तो माहीमचा किल्ला जर आज आपलं सरकार असतं तर आतापर्यंत आपण स्वच्छ करून तो माहीमच्या किल्ल्यामध्ये पर्यटनासाठी आपण तो खुला करून दिला असता आणि स्थानिक नागरिकांना तिथे रोजगार उपलब्ध करून दिला असता. हा जो आपलं जे वीर सावरकर मार्ग आहे, जो आपला कॉजवे आहे, कॉजवे अशा परिस्थितीत आलेला आहे
की तो कधी थोडं डगमगीत झालेला आहे, रिपेअरची गरज आहे. गेले 3-4 वर्ष मुंबई महानगरपालिका पाठपुरावा करत होतं, मॅनग्रोव्ह खात्याबरोबर, आपलं कांदळवन खातं त्याच्याबरोबर पाठपुरावा करत होतं की आम्ही कधी ह्याचं रिपेअर घेऊ शकतो, कधी रिपेअर घेऊ शकतो. 4 वर्षाची परवानगी मिळाली नाही. ती आम्ही सगळ्यांनी एका बैठकीत बसून ती परवानगी मिळवून दिली होती आणि ह्या पावसाळ्यानंतर ह्याचं रिपेअर सुरू होणार आहे. पुढे जाऊन छत्रपती शिवाजी पार्क जे मैदान आहे आपलं, त्या मैदानात देखील अनेकांनी टीका केलेली की रेन वॉटर हार्वेस्टिंग कधी होणार, मैदान हिरवगार दिसणार की नाही. आणि ते कठीण आहे कारण तिकडची वर्दळ एवढी आहे, एवढे लोक तिथे खेळत असतात, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, आपल्या सभा होत असतात, अनेक लोक तिथे चालत असतात, धावत असतात. ते हिरवगार करणं हे अक्षरशः कठीण होतं, पण ते कठीण काम देखील आपण करून घेतलं. माता रमाबाई आंबेडकर व्ह्यूइंग डेक जो आहे तो देखील आपण केलेला आहे. कितीतरी गोष्टी ह्या दादरमध्ये, माहीममध्ये आपण ज्या केल्या त्या पूर्ण मुंबईमधून बघायला येतात लोक की हे कसं झालं. तो व्ह्यूइंग डेक आता आपण वाळकेश्वरला केलेला आहे आणि 40 ठिकाणी आपण करणार होतो, त्याच्यासाठी फंड देखील दिलेला आहे. पण ह्या गोष्टींकडे कुठेही लक्ष न देता ह्या गद्दारांच्या मनात काय नक्की सुचलं की मुंबई जी पुढे चाललेली, महाराष्ट्राचं पुढे चाललेलं, ते बिघडवायचं कसं, ते विस्कटायचं कसं आणि महाराष्ट्र आणि मुंबईचा जो विकास आहे तो अडवून कसा ठेवायचा हे कदाचित त्यांच्या मनात होतं. म्हणजे आज मला दुःख ह्या गोष्टीचं नाही की आपलं सरकार गेलं, मला दुःख ह्याच गोष्टीचं आहे की मुंबईचा जो विकास होत होता, कदाचित अनेक वर्षानंतर किंवा पहिल्यांदा असं असेल की मुंबईतला माणूस, एक अस्सल मुंबईकर हा मुख्यमंत्री झाला होता आणि म्हणून मुंबईवर जेवढा लक्ष होतं, मुंबईचा जसा विकास होत होता, या इकडच्या पोलीस हाऊसिंगचा विषय आम्ही घेतलेला, कोळीवाड्याचा विषय आम्ही घेतलेला, अनेक ठिकाणी पोलीस हाऊसिंग असेल, आपले गव्हर्नमेंट कॉलनी असेल, बीडीडी चाळीचा जो विषय होता, हे 25-26 वर्षाचे रखडलेले प्रश्न होते, त्यांना आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो. कुठे ना कुठेतरी पोटात त्यांचं हेच दुखत असेल की मुंबईचा विकास होतो. उद्या 7 ऑगस्ट आहे. बीएसटी जी आपली आपण बघत असाल सगळीकडे, प्रत्येक गल्लीमध्ये जी आपली बीएसटी दिसते, कदाचित आपण ह्याला लाईफलाईन म्हणून ओळखत नाही, पण जेव्हा पूर येतो, जेव्हा काही घटना या मुंबईत घडते, जेव्हा कोविडचा काळ देखील होता, तेव्हा बीएसटी कधी थांबली नाही, बीएसटी चालत राहिली. उद्या ह्या बीएसटीला 75 वर्ष होत आहेत. 75 वर्ष होत आहेत. पण या बीएसटी मध्ये मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण बीएसटीची किंमत एका तिकीटची ही 5 रुपये ही बेस किंमत ठेवली. 5 किलोमीटर तुम्हाला जायचं असेल तर 5 रुपयात जाऊ शकता, 10 किलोमीटर तुम्हाला जायचं असेल तर 10 रुपयात जाऊ शकता, 15 किलोमीटर तुम्हाला जायचं असेल तर 15 रुपयात जाऊ शकता आणि कुठूनही कुठे 15 किलोमीटरहून जास्ती जायचं असेल तर 20 रुपयात तुम्ही जाऊ शकता. आपण आज आता आपल्या बीएसटीच्या फ्लीटमध्ये साधारण 3,337 गाड्या आहेत. त्या पुढच्या 3 वर्षात 10,000 पर्यंत नेणार होतो. इलेक्ट्रिक बस आपण आणत होतो, म्हणजे तुम्ही बसच्या मागे जरी उभं राहिलं तर तुम्हाला धुराचा त्रास होणार नाही, आवाजाचा त्रास होणार नाही, अशा काही करत होतो गोष्टी. मुंबई महानगरपालिकेच्या शाळा असतील, या मुंबईला पुढे नेण्याचं काम आपण जे करत होतो ते ह्याने आज अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आज मी ह्या गद्दारांनी एवढंच विचारत आहे, पुन्हा पुन्हा मी सगळीकडे जाऊन विचारत आहे की नक्की आमचं काय चुकलं की तुम्ही आमच्या पाठीत खंजीर बसला. विकास होत होता, कामं होत होती, जे हे सांगतात ना, अनेक वेगळ्या गोष्टी सांगतात. म्हणजे मला आश्चर्य ह्या गोष्टीचं होतं की ह्या स्थानिक गद्दारांनी जी काही कारण दिली, एक कारण त्याच्यात असं होतं की वॉर्ड ऑफिसर आम्हाला सतवत होते. वॉर्ड ऑफिसर, तुम्ही विचार करा, जो माणूस स्टँडिंग कमिटीमध्ये एवढे वर्ष राहिलेला आहे, आमदार राहिलेला आहे, त्याला वॉर्ड ऑफिसर सतवू शकतो का? मग काय तुमची धमक राहिली? पण मी पुन्हा पुन्हा हेच विचारतोय, परत हेच विचारतोय की काय आमचं चुकलं, काय तुम्हाला कमी दिलं की ज्यांनी तुम्ही असं तुम्हाला वाटलं की उद्धव साहेबांसारख्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसावं, हे का तुम्ही केलं? अजूनही ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये. अनेक मग ह्या 40 गद्दारातून अनेक लोक बोलत आहेत. कोणी विचारतं कोण आदित्य ठाकरे, त्याची लायकी काय, काय त्यांनी काम केलेलं आहे, साधा आमदार आहे. होय, मी साधा आमदार आहे, माझी ओळख नाहीये. माझी ओळख ही शिवसैनिक आहे, एक निष्ठावान शिवसैनिक आहे, ही माझी ओळख आहे. मी कधीही माझं नाव कुठे वापरलेलं नाहीये, मी कधीही माझ्या नावाचा माज केला नाहीये. पण कोण आदित्य ठाकरे यांनी विचारावं, स्वतः आरशात बघावं आणि विचारावं स्वतःला की जर शिवसेना नसती तर तुम्ही काय असतात आणि कोण असतात. आणि बघा कशी विधानं बदलत असतात. म्हणजे गेल्या 1.5 महिन्यामध्ये ही विधानं कशी लेझिमसारखे पुढे मागे करत आले हे तुम्ही लक्षात घ्या. एका बाजूला बोलतात उद्धव साहेबांबद्दल प्रेम आहे, मनामध्ये आदर आहे, आदित्य आमच्या मुलासारखा आहे. दुसऱ्या बाजूला कधीतरी कोणतरी येतं, टीका करून जातं, त्यांच्या मनातला जो राग आहे, द्वेष आहे ते बोलून जातं. परत इथून कोणीतरी बोलतं नाही पण ते चुकले, आमच्या मनामध्ये खूप प्रेम आहे, आदर आहे. काल तर कोणीतरी असं बोललंय, माझंच म्हणजे डोळे भरून आले की अरे एवढं प्रेम आलं कुठून? आणि एवढं प्रेम जर तुमच्या मनामध्ये होतं तर तुम्ही जे आम्हाला संपायला निघालेले आहेत, जे आमच्या
पाठीत खंजीर खुपसायला निघाले होते, ज्यांनी आमच्या छातीवर पाठीवर सगळीकडे वार केले होते, 2.5 वर्ष बदनामी केली आमची, आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत जाऊन बसले कसे आणि का? म्हणजे काय तुमच्या डोळ्यावर पट्टी होती की कानात बोळे घालून तुम्ही तिथे गेला होतात की ज्या काही बदनामी झाली ठाकरे परिवाराची आणि शिवसेनेची, जी महाराष्ट्राची देखील बदनामी झाली आणि मुंबईची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, ज्याने या महाराष्ट्रामध्ये दंगल करण्याचा प्रयत्न केला आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत जर आमच्याबद्दल तुमच्या मनात एवढं प्रेम असेल तर बसलातच कसे? पण आज देखील मी तुम्हाला सांगतो, एवढं सगळं ऐकूनही, एवढं सगळं बघूनही, पाठीवर सगळे वार झेलूनही माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही ना द्वेष ना काही, माझ्या मनात दुःख आहे. आज मी तुम्हाला विचारू इच्छितो, जसं मी सतत विचारतोय की हा प्रश्न मला अनेकदा पडत असतो, सकाळी पण जेव्हा मी उठतो आणि सहज विचार करत असतो, पेपर वाचल्यानंतर पण विचार करत असतो की काय कमी दिलं आहे ना. आणि आज मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तिथे आहात, आनंदी राहा, काही माझ्या मनामध्ये राग नाही ना, कोणा मंचावर जे आहेत माझ्यासोबत त्यांच्या मनामध्ये देखील राग नाहीये. तुम्ही तिथे काही कारणांमुळे जाऊ शकत असाल, गेले असाल, मला माहिती नाही, काही कारण असतील त्यांच्यावर, दडपण असतील. तुम्हाला माहिती का काही दडपण असतील त्यांच्यावर, जे गद्दार आहेत त्यांच्यावर? पण हेच सगळे मला महाराष्ट्रभरात सांगत आहेत, मला काही माहित नाही त्यांच्यावर दडपण काय असं. पण मी त्यांना एवढंच सांगायचं, तुम्हाला जायचं ना तिथे, आनंदात राहा, सुखी राहा, तुम्हाला तुमचं लक लाभो, तुम्हाला कधी कोणी परत बोलवत नाहीये. पण जर तुम्हाला तिथे राहायचं असेल, तुमच्यात थोडी हिंमत असेल आणि लाज असेल, लाज उरली असेल, तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. होऊन जाऊ दे एकदाच ह्या महाराष्ट्रामध्ये त्या 40 आणि 50 सीटवर की जनता कोणाच्या सोबत आहे. ज्यांना परत यावं वाटत असेल, ज्यांना मी हेच सतत सांगत आहे, पूर्ण महाराष्ट्रात सांगत आहे की ज्यांना असं वाटतं की उद्धव साहेबांबरोबर चूक आपण केली, चुकीचं केलं, पाठीत खंजीर खुपसणं हे योग्य नव्हतं, गद्दारी करणं हे योग्य नव्हतं, ज्यांना त्याचा पश्चाताप होत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील. पण एक तर गद्दारी करायची, पाठीत खंजीर खुपसायचा आणि मग सगळीकडे सांगत फिरायचं की आम्ही उठाव केला, आम्ही बंड केला, क्रांती केली, 33 देशांनी आमची नोंद घेतली. काय सांगतात? लाजा पण नाही वाटत आहे. 33 देशांनी ह्या गद्दारीची नोंद घेतलेली आहे, बंडाची नोंद घेतलेली नाहीये. जगभरात बघत आहे, पूर्ण जग बघत आहे की आपल्या देशात लोकशाहीला कसं ठेचलं जाते, कसं मारलं जातंय, लोकशाहीचा गळा कसा दाबला जातो, हे पूर्ण जग बघत आहे. या 15 ऑगस्टला जेव्हा आपण 75 वर्ष आपल्या आझादीचे साजरे करू, आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे की आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही हा प्रकार राहिला आहे का, आपल्या देशात हा लोकशाही म्हणून प्रकार राहिला आहे का? कारण बंड करायला, क्रांती करायला, उठाव करायला, जसं मी सांगितलं ना, हिंमत लागते, ताकद लागते, क्षमता लागते. हे तुम्ही जे केलं आहे तो बंड नाहीये, क्रांती नाहीये, उठाव नाहीये, डरपोकपणा होता तुमच्यामध्ये आणि म्हणून तुम्ही पळून गेला होता. तुम्ही गद्दार आहात आणि गद्दार म्हणूनच राहाल. जर तुम्हाला उठाव करायचा असता, तुम्हाला बंड करायचा असता, जर तुम्हाला क्रांती करायची असती तर तुम्ही महाराष्ट्रात राहून केली असती. तुम्ही सुरतेला पळाले नसतात. तिथून कुठे पळाले थे? गुवाहाटीला. गुवाहाटीला जाऊन डोंगर बघितले, झाडं बघितली, हॉटेल बघितली, टी शर्ट ट्रॅक पॅन्ट मध्ये फिरत होते, मजा मस्ती करत होते. पण गुवाहाटीला जाऊन, आसाममध्ये जाऊन ह्यानं तिकडे जो पूर आलेला हा दिसला नाही. हे जर खरे शिवसैनिक असते, ह्यांच्या मनात आणि ह्यांच्या रक्तात खरी शिवसेना असती, तर हे त्या पुराच्या पाण्यामध्ये उतरले असते आणि लोकांची मदत केली असती. लाखो लोक तिथे बेघर झालेले होते, खायला अन्न नव्हतं, घालायला वस्त्र नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्यांची फोनाफोनी चाललेली की कोण सोबत येते, कोण सोबत येते, इथून अजून किती पलटायत, किती डरपोक आहेत, किती पलटायत, किती गद्दार होत आहेत, ह्याच्यावरच लक्ष होतं. लोकांची मदत करण्यावर लक्ष नव्हतं, कारण ते आपले मतदार नाहीत. आपला काय संबंध आहे यांच्याशी? हे हिंदुस्थानी आहेत, हे भारतीय आहेत, आपल्या देशाचे नागरिक आहेत, ह्यांना पण आपण मदत केली पाहिजे, ही मनात काडी मात्र भावना नव्हती. क्षणभर काही त्यांनी विचार केला नाही. आणि जर हे खरंच त्यांच्यामध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण असती तर त्या पाण्यात उतरले असते हे आणि त्यांची मदत केली असती. तिथून हे पळत आले गोव्याला. आणि गोव्याला आपण बघितलं असेल, दुःख मला ह्या गोष्टीचं झालं, खरोखर माझं मन स्वतःला खायला लागलं जेव्हा मी बघितलं, ज्या मिनिटाला उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्या मिनिटाला हे निर्लज्जसारखे ते स्वतःला शिवसैनिक बोलतायत, ते स्वतःला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चाहते भक्त बोलतायत,
ज्या मिनिटाला शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्रांनी राजीनामा दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा, त्या मिनिटाला हे एकामेकांना पेढे भरवत होते आणि टेबलांवर उड्या मारून नाचायला लागले. टेबलांवर उड्या मारून नाचायला लागले, जणू काही कुठच्या बारमध्ये असे नाचायला लागले, हातवारे करत नाचायला लागले. तुम्ही मला सांगा, हे तुमचे राज्यकर्ते होऊ शकतात का? हे आपले लोकप्रतिनिधी होऊ शकतात का? हे आपले आमदार आणि खासदार होऊ शकतात का? हे गद्दार आहेत आणि गद्दारच राहणार. आणि मग त्यांना आणलं तिथून फरफटत गोव्यावर ते मतदानाला. पण हे जे काही चित्र आहे हे आपल्या महाराष्ट्रासाठी योग्य नाही. बघा, आज 1.5 महिना ओलांडून गेला. मला वाटतं आज तर 36वा दिवस आहे ह्या बेकायदेशीर सरकारचा. आज मी तुम्हाला सांगतोय, परत एकदा सांगतोय, कारण जे काही आपण बघतोय हा विषय न्यायप्रविष्ट आहे. पण हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार गद्दारांचं सरकार आणि कोसळणार म्हणजे कोसळणारच. तुम्ही लिहून घ्या. पण मनात भीती बसली की जनतेला, त्यांना कळलेलं आहे की जनतेला ही गद्दारी आवडलेली नाहीये, पटणारी नाहीये. आणि म्हणून निवडणुका कितीही पुढे ढकलू शकतो हा ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेचे वॉर्ड जे 236 झालेले ते परत 227 केले. करा, 227 करा, 2 करा, 27 करा. जिंकणार ती शिवसेना जिंकणारच. कारण या देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही. सत्यासमोर सत्ताही जिंकत नाही. लिहून घ्या तुम्ही. पण आज हालत काय ह्या महाराष्ट्राची? आज या महाराष्ट्रात 2 लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे. किती लोकांचं? 2. कधी कधी ते मुंबईत आणि महाराष्ट्रात येत असतात, अन्यथा दिल्लीतच राहतात. आज पण 2 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आठवतं तेव्हा महाराष्ट्र येतो, कधी त्यांना दिल्लीत भेट नाकारली तर मग एखादा दौरा काढतात, महाराष्ट्रात लोकांना भेटायचं थोडं दाखवतात, मग परत दिल्लीला पळतात. जे काही राज्य चाललेलं आहे ते दिल्लीश्वराच्या आदेशावरनं चाललेलं आहे. पण अजून एक मला प्रश्न पडलेला आहे, मला माहिती नाही, तुम्ही सांगू शकाल, ह्या बेकायदेशीर सरकारमध्ये खरा मुख्यमंत्री तरी कोण आहे? दोघांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे? म्हणजे कधीतरी कोणी चिठ्ठी लिहून देतं, कधी माईक खेचून घेतं, उठू का विचारतात उपमुख्यमंत्री काय. म्हणजे कधी मी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याचा माईक खेचलेला बघितलं नाहीये. महाराष्ट्रात काही कुठच्याही राज्यात किंवा कुठच्याही देशात कधी चिठ्ठी बाजूने आलेली कळलेली नाहीये. कधीही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना काय करायचं हे सांगतात, उठा बसा, हे कधीही बघितलं नाही, किती कोणाची ताकद असली तरी. आणि म्हणून मला खरोखर प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्रात नक्की मुख्यमंत्री आहे तरी कोण? नाही हो, बेकायदेशीर सरकार आहे, मुख्यमंत्री दोघेही नाही आहेत. सरकार घटनाबाह्य आहे, कोसळणार म्हणजे कोसळणार. मुख्यमंत्री खरी ही जनता आहे. पण आज आपण बघा, मागच्या आठवड्यातच या विदर्भात पूर आलेले, अतिवृष्टी झालेली, कुठे कुठे पावसाचं पाणी जास्ती पडलेलं आहे, शेतकरी त्रस्त आहेत, कुठे महिलांवर अत्याचार चाललेले आहेत. पण ह्या कोणालाही वाटलं नाही की त्या जनतेला जाऊन, लोकांना जाऊन भेटावं किंवा महाराष्ट्रात फिरावं. नवीन सरकार स्थापन झालंय, मंत्रिमंडळाचा आता पता नाही, विकास कामांचा आता पता नाही. काल मी कोस्टल रोडची पाहणी करून आलोय. काल मी देखील, माझ्यासोबत अरविंद सावंत साहेब होते. हिंदमाता असेल, गांधी मार्केट असेल, हे दोन्ही ठिकाणी जिथे अनेक वर्ष पावसाचं पाणी साचायचं, ज्या मिनिटाला आपलं सरकार आलं महाविकास आघाडीचं आणि एक अस्सल मुंबईकर मुख्यमंत्री झाला, त्यांनी सगळ्या यंत्रणा कामी लावल्या. आणि तिथे आपण काल परवाकडेच आपण बघितलं असेल, मध्यंतरी बातमी पण आली की धो पाऊस पडल्यानंतर देखील हिंदमातामध्ये आणि गांधी मार्केटमध्ये पाणी तुंबलं नाही. हे शिवसेनेचं यश आहे. आणि म्हणून जे काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतात, जे काही प्रेम घ्यायचं असतं, जे काही आशीर्वाद घ्यायचे असतात आपल्याला, ते आपल्याला ह्या महाराष्ट्राच्या जनतेचे घ्यायचे असतात, दिल्लीश्वराचे नाही. पण आज बघा, आज देखील मुख्यमंत्री दिल्लीतच आहेत. दिल्लीवरनं कधी मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही मध्यंतरीच्या काळात मला वाटतं 2-3दा पायलटला सांगून विमान थांबवलेलं आहे, फोन केलेले आहेत. तसं कधीतरी महाराष्ट्राच्या वर विमान थांबवा, खालती काय चाललंय बघा, लोकांमध्ये जी भावना आहे ती बघा. लोकांना हे गद्दारी पटलेली नाही, आवडलेली नाही. कारण तुम्ही गद्दारी जी केली आहेत ना, ती फक्त शिवसेनेसोबत नाही केली. ही गद्दारी तुम्ही उद्धव साहेबांसोबत नाही केली. ही गद्दारी तुम्ही फक्त राजकारणासोबत नाही केली, तुम्ही माणुसकीसोबत गद्दारी केलेली आहे. ही माणुसकीसोबत गद्दारी झालेली आहे. या महाराष्ट्रात अनेक गद्दारे मी बघितलेले आहेत. अनेक लोकांनी पक्ष बदलून दुसरीकडे गेलेले आहेत. आणि कधीही मला वाईट वाटलं नाही ह्याच कारणासाठी, कारण महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती होती ती एवढीच होती की पक्षाचा राजीनामा द्यावा,
आमदारकी किंवा खासदारकीचा राजीनामा द्यावा, दुसरीकडे जाऊन निवडणूक लढवावी, जिंकाल किंवा हराल, पण ही लोकशाही आहे. कधीही कोणी आधीच्या पक्षावर एवढी टीका केली नाही. मध्यंतरी एक छोटा काही झालं ते झालं, ठीक आहे, ते आता विसरून जावं. पण हे जे झालेलं आहे ह्यांनी प्रसंग बघा कसा ओळखला, की ज्या माणसाने तुम्हाला तुमची राजकीय ओळख दिली, ज्या माणसाने तुम्हाला शिवसेनेत ओळख दिली, सामाजिक ओळख दिली, पदं दिलीत, मंत्रीपदं दिलीत, आमदारकीचं तिकीट दिलं, सर्व काही तुम्हाला दिलं, विश्वास तुमच्यावर ठेवला, डोळे बंद करून विश्वास ठेवला. आणि अनेकदा शिवसैनिक उद्धव साहेबांना हे सांगायला लागलेले आहेत की तुमचं चुकलं, तुम्ही यांना गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्ती प्रेम दिलं, तुम्ही यांना डोळे बंद करून मिठी मारलीत आणि त्यांच्या हातातला खंजीर तुम्ही बघितला नाही, ही तुमची चूक झाली. हे आता उद्धव साहेबांना काही काही शिवसैनिक सांगत असतात. पण ह्या गद्दारांच्या नेत्यांना अशी काही आपण खाती दिलेली जी 40 वर्ष कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी सोडली नव्हती, अशी खाती आपण यांच्या हाती दिली होती. पण ज्यावेळी उद्धव साहेबांवर कठीण काळ होता, आमच्या परिवारावर कठीण काळ होता आणि मी बाहेर बोलू शकत नव्हतो, कारण मुख्यमंत्र्याचंच परिवार जर खचून बसलं तर महाराष्ट्राचं काय होणार हे आमच्या मनात विचार होता. पण जेव्हा उद्धव साहेबांचं ऑपरेशन झालं मणक्याचं, एक नाही 2 ऑपरेशन झाली. ज्यांचे ऑपरेशन झाले आहेत तुम्हाला माहिती असेल ऑपरेशन कसं होतं, कसं तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये जात असताना किती मनात भीती असते. म्हणजे ज्यांनी आता कोविडची लस पण घेतली असेल त्यांना पण माहिती असेल की कोविडची लस घेताना आपल्या मनात भीती असते की अरे इंजेक्शन दुखणार की नाही. पण उद्धव साहेबांचं एक नाही 2 ऑपरेशन झाले. त्या 1-2 महिन्यांमध्ये ते जास्ती हलू शकत नव्हते. 1.5 महिना तर हॉस्पिटलमध्येच होते, हॉस्पिटलच्या बेडवर होते. मुलगा म्हणून मी त्यांचं दुखणं बघितलेलं, त्यांच्या वेदना बघितलेल्या आहेत. मी जेव्हा त्याच दिवाळीनंतर, आपण अनेकदा दिवाळीत मातोश्रीवर येत असतात, मागच्या 2 वर्षात कोविडच्या काळामध्ये जास्ती भेटू शकल्या नाही, पण वर्षा बंगल्यावर देखील आमदारांचं खासदारांचं जेवण होतं. हे झाल्यानंतर उद्धव साहेबांची सर्जरी ठरलेली आणि माझं जागतिक एक पर्यावरणाची परिषद होती. आणि मी उद्धव साहेबांना विचारलं, उद्धव साहेब तुमचं ऑपरेशन आहे, मी जाऊ की नको जाऊ, काय करू. तेव्हा उद्धव साहेबांनी सांगितलं, आदित्य तू जायला पाहिजेस, कारण तू स्वतःसाठी जात नाहीयेस, तू महाराष्ट्रासाठी जातोयस, तू जायला पाहिजेस. पण मला माहिती होतं, माझ्या मनात होतं, माझ्या वडिलांचं ऑपरेशन होणार हे मला माहिती होतं. ऑपरेशन पहिलं झालं, मी तेव्हा तिथे होतो. 2-3 दिवसांनंतर परत येणार होतो कॉन्फरन्स संपून, आणि अचानक दुसरं ऑपरेशन जेव्हा झालं ते इमर्जन्सी ऑपरेशन होतं. आणि मी इथे आल्यानंतर ते जे काही चित्र आहे डोळ्यासमोर, मी कोणाला सांगू इच्छित नाही, पण ते चित्र माझ्या डोळ्यातून काही पुसू जाणार नाही, माझ्या मनातून जाणार नाही. आणि त्या काळी आपल्याला आठवत असेल, उद्धव साहेब जास्ती हलू शकत नव्हते, जास्ती फिरू शकत नव्हते, जास्ती कोणाला भेटू शकत नव्हते. अक्षरशः मी पण जेव्हा हॉस्पिटलमधून लोकांना भेटायला बाहेर यायचो तेव्हा हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी 6 कोविड टेस्ट करायचो, कारण आपल्या वडिलांना जपायचं आहे, मुख्यमंत्र्यांना ह्या राज्याचं जपायचं आहे, सांभाळायचं आहे. आणि एका बाजूला मी हे सगळं करत असताना उद्धव साहेब जेव्हा हलू शकत नव्हते, जास्ती हालचाल होत नव्हती त्यांच्याकडून दुसरं ऑपरेशन झाल्यानंतर, तरी देखील त्यांनी काम थांबवलं नाही. जेवढी काही त्यांच्यात ताकद होती, तेव्हा एनर्जी होती, तेव्हा उद्धव साहेब अक्षरशः व्हॉट्सअपवर असेल, फोनवर असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सवर असेल, आपल्या सगळ्या वॉर्ड ऑफिसर्स सोबत, म्युन्सिपल कमिशनर, पोलीस कमिशनर, SP, कलेक्टर, डॉक्टर सतत फोनवर असायचे की महाराष्ट्रात कोविड वाढत आहे, आपण लोकांचे जीव वाचवायचे कसे. म्हणजे तुम्ही विचार करा, एका बाजूला आम्ही सगळे ह्या कठीण काळातून चाललेलो आहे, दुसऱ्या बाजूला जेव्हा महाराष्ट्रात कोविड वाढत होतं तेव्हा उद्धव साहेब जेवढी काही ताकद असेल ती जमा करून महाराष्ट्राचा विचार करत होते. पण हे जे गद्दार आहेत ना, हे निर्लज्ज 40 लोक, हे स्वतः मुख्यमंत्री कसे बनणार, फुटणार कसे, हा विचार करत होते. हे होऊ शकतात तुमचे राज्यकर्ते. जो माणूस, ज्या माणसाने तुम्हाला सगळं काही दिलं, तुमचा नेता म्हणून तुम्ही नुसतं नेतेगिरी केली नाही, उद्धव साहेबांनी त्यांना प्रेम दिलं, कुटुंब प्रमुख म्हणून जे काही असेल सगळं काही तुमच्यासाठी केलं, त्या माणसाला जेव्हा बरं नसतं, तो माणूस जेव्हा आजारी असतो, तुम्ही त्यांची काळजी घ्यायची की गद्दारीचा विचार करायचा. आणि म्हणूनच जे काही मी सतत म्हणत आहे ना, की आता ह्या गोष्टीची मला आता क्यू यायला लागलेली आहे, किळस वाटायला लागलेली, की आपण स्वतः एवढे वर्ष मी बघायचो की अरे राजकारणात, मला अनेक लोकांनी सांगितलेलं की आदित्य चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं, ही जी काही गद्दारी झाली आहे ना, हे जे काही वाईट प्रसंग बघून त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला ना, ते एवढंच सिद्ध करायला केलेलं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. आणि माझा प्रयत्न हाच आहे, मी सगळीकडे एवढंच फिरत आहे की हे माझ्या मनाला पटणारं नाहीये. जे काही आपण करत आलो, मी केलं, उद्धव साहेबांनी केलं, प्रामाणिकपणे केलं, या महाराष्ट्रासाठी केलं, आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी केलं, नागरिकांसाठी केलं, आणि हे करत राहणार. पण आज देखील मला हा प्रश्न पडत असतो की तुम्ही कोणाच्या सोबत उभे राहता. कारण
ह्या गेल्या 2.5 वर्षात अनेक वार आम्ही बघितलेले छातीवर झाले, जसं मी सांगितलं पाठीवर झाले, पण आज आपल्याच लोकांनी ज्यांना आपण आपलं समजत होतो, आपण सर्व काही त्यांना दिलं, त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसलं. आज तुम्ही बघत असाल शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे, ठाकरे परिवाराला एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे, राजकारणातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. मी आज तुम्हाला 32 वर्षाचा एक तरुण विचारत आहे, तुम्ही आम्हाला सांभाळून घेणार की नाही? मला तुमच्याकडून काही नको, मला फक्त प्रेम आणि आशीर्वाद पाहिजेत, आणि ते हात वरती करून जर तुम्ही मला दिले तर ह्याच ताकदीवर मला पुढे निघायचं. कारण जसं मी सांगितलं की दुःख ह्या गोष्टीचं आहे की आपल्याच लोकांनी आपल्याशी गद्दारी केली. दुःख ह्या गोष्टीचं की आपल्याच पाठीत ज्यांनी आपल्याला मिठी मारली, आपण ज्यांना कडकडून मिठी मारली, त्यांनी पाठीवर वार केले. पण आज मी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद घेऊन पुढे निघत असताना एवढंच तुम्हाला सांगतो की अजूनही माझ्या मनात ताकद आणि जिद्द आहे, कारण माझ्या रक्तात हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे. मी जो काही लढत आहे 32 वर्षाचा तरुण म्हणून, लोकशाहीसाठी आहे, ह्या महाराष्ट्रासाठी आहे, शिवसेनेसाठी लढत आहे. माझा परिवार तुम्ही सगळे आहात. पण मी अजून एक जिद्द घेऊन पुढे चाललोय की ह्या देशाला नाही तर जगाला दाखवायचं की चांगल्या लोकांना आपल्या राजकारणात स्थान असतं आणि ते निर्माण करून द्यायचं आहे. ह्याचसाठी मी लढत आहे. आणि म्हणून आपलं प्रेम आणि आपले आशीर्वाद घेऊन, आपली ही एकजूट बघून अजून माझी जिद्द वाढलेली आहे. हे प्रेम आणि आशीर्वाद असंच ठेवा. पुन्हा एकदा शिवसेना तर बांधायचीच आहे, पण नवा देश आणि राष्ट्र घडवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आवाज कुणाचा? यानंतर सन्माननीय शिवसेना उपनेते तथा कार्यसम्राट नगरसेवक मिलिंदजी वैद्य साहेब, विभाग प्रमुख महेशजी सावंत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.